सर्वांना नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की विनोबा ॲपवरती व्हिडिओज किंवा फोटोज कसे अपलोड करायचे. त्यासाठी आपण पहिला विनोबा ॲप ओपन करावा. त्यानंतर ॲप रिफ्रेश करण्यासाठी ॲड टीचर स्टोरी आहे त्यावरती क्लिक करावे. खालच्या साईडला TML टीचर स्टोरी आणि डायरी दिसत आहेत. नेहमी ॲप रिफ्रेश करण्यासाठी टीचर स्टोरी या आयकॉनवरती क्लिक केले की ॲप रिफ्रेश होईल. तर व्हिडिओज किंवा फोटोज अपलोड करण्यासाठी ॲड टीचर स्टोरीवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला विविध क्लब ॲक्टिव्हिटी दिसतील. तर ह्यामध्ये आहे निपुण भारत, जो आत्ताच आपण चालू केला आहे. रायगडची टॅग मीटिंग झाल्यानंतर जे गोष्टी अपलोड करायच्या होत्या त्या टॅग प्रोग्रामसाठीचा हा दुसरा आहे. तिसरा आहे कविता वाचन. चौथा आहे स्पोकन इंग्लिश आणि महावाचनमध्ये कथा आणि चावडी वाचन असे आहेत. दुसरे क्लब ॲक्टिव्हिटीसुद्धा खाली आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे आता आपण निपुण रायगडमध्ये कसे ॲड करावे, तर त्यासाठी निपुण रायगडवरती क्लिक करायचं आहे. तर हा निपुण रायगडचा आहे क्लब ॲक्टिव्हिटी. तर ह्यामध्ये कोणत्या क्लासचा व्हिडिओ आहे हे सिलेक्ट करण्यासाठी इथे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असं दिसेल. तर तिसरीचा क्लासचा असेल तर तिसरीचा सिलेक्ट करावा. तर अशा प्रकारे तो सिलेक्ट होईल. तर त्यानंतर आता अपलोड करण्यासाठी अपलोड प्रोजेक्टवरती क्लिक करावे. यामध्ये तुम्हाला दिसेल की PDF फाईल आहे, व्हिडिओ आहे, इमेज आहे, वेब लिंक आहे. यूट्यूबचं जर तुमचं स्वतःचं चॅनल असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याची लिंकसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता मी फॉर एक्झाम्पल इमेज सिलेक्ट करत आहे. यामध्ये मी तुम्ही एकपेक्षा म्हणजे जास्तीत जास्त 4 इमेज अपलोड करू शकता. जर दुसरी अपलोड आता इथे अपलोड होत आहे. जर दुसरी अपलोड करायची असेल तर प्लस या चिन्हावरती क्लिक केले की तुम्ही दुसरीसुद्धा इमेज सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे 2 फोटोज अपलोड झालेले आहेत. तर त्यानंतर आपण इथं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे. यामध्ये तुम्ही 1 ते 2 लाईनमध्ये मराठी किंवा इंग्लिशमध्ये ही फोटो, इमेजेस किंवा जर व्हिडिओ अपलोड केला असेल तर व्हिडिओ कशाबद्दलचा आहे ते लिहायचं आहे. व्हिडिओमध्ये किंवा इमेजमध्ये कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी चालू आहे ते लिहायचं आहे. जसं आता मी इथे लिहिते ह्या इमेजचं डिस्क्रिप्शन तुम्ही 1 ते 2 लाईनमध्ये लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही एका लाईनमध्ये सर्व 1 ते 2 लाईनमध्ये या फोटो किंवा इमेजची माहिती लिहू शकता. जर हा फोटो किंवा इमेज तुम्ही जर आता हा निपुणचा क्लब ॲक्टिव्ह आहे. तर निपुणसाठीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या असतील तर तुम्ही भाषापेठ यूज केलेली असेल किंवा गणितपेठ यूज केली असेल तर ते सोडून दुसरं असेल तर पेअर लर्निंग हा टॅग सिलेक्ट करायचं आहे. ते जर स्टुडंट्स असतील तर प्रोजेक्ट बाय स्टुडंट असं सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा पूर्ण प्रोजेक्ट रिस्पॉन्स सेव्ड सक्सेसफुली असं एक हिरव्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. तर तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट अपलोड झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा डायरी या सेक्शनमध्ये जाऊन माय पोस्टमध्ये तुम्हाला तुमचे स्वतः जेवढे पोस्ट ॲड केलेले आहेत ते सर्व तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे पोस्ट
तुम्ही अपलोड केलेले आहेत, तुमच्या स्वतःच्या पोस्ट अपलोड झालेल्या आहेत का नाहीत हे तुम्ही पाहू शकता माय पोस्टमध्ये. अशा प्रकारे ह्या आहे. तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओज किंवा फोटोज अपलोड करू शकता. यामध्ये व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे, त्याचा आवाज चांगला असला पाहिजे. तसेच त्यामध्ये व्यवस्थित फेसेस दिसले पाहिजेत, जेणेकरून यामध्ये जे ज्युरीज आहेत किंवा जे अवॉर्डसाठी सिलेक्ट होण्यासाठी त्याचा मदत होईल. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये, क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओज किंवा फोटोज अपलोड करू शकता. तसंच तुम्ही जर निपुणचा असेल तर निपुण या क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये अपलोड करायचं आहे. जर टॅग मीटिंगचा असेल तर टॅग मीटिंगच्या क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये अपलोड करायचं आहे. कविता वाचन असेल तर कविता वाचनच्या ह्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. धन्यवाद.